माडा धैर्यशील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते या सगळ्यांनी जो विश्वास ठेवून आपल्याला ही उमेदवारी दिली होती ते चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र कष्ट करून सगळेजण आदरणीय व्यासपीठ म्हणतो सर, आदरणीय व्यासपीठ राहुल शेट्टी आमचे आदरणीय सर, महिला आघाडी समोर बसलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रत्येक गावातून आलेले प्रमुख कार्यकर्ता हे सगळ्यांचंच अभिनंदन करतोय। मित्रांनो, सगळ्यांची मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलीत, उशीर सगळ्यांचा झालाय मला कल्पना आहे, त्यामुळे थोडक्यात संपवतो। सगळ्यांची मनोगत ऐकलीत, कार्यकर्त्यांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन ऐकलंय। मी तुमच्यातलाच एक तरुण असून, सहकारी असून, कमी दिवसामध्ये आपल्याला जो काळ मिळाला त्या काळाचं नियोजन करणं आणि प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक घटकांच्या पर्यंत, प्रत्येक लोकांच्या पर्यंत त्यांची अपेक्षा असते की उमेदवार आला पाहिजे किंवा आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तरी पण मी तो प्रयत्न केला मित्रांनो। 2 तालुके असताना, त्यातील गावं असताना, 104 गावं, 2 नगरपालिका, 2 शहरं मोठी असताना, वाड्या वस्त्याचं एवढं आपला मतदारसंघ असताना सुद्धा आपण तो प्रयत्न केलाय। ह्याच्या आधी मी कुठली साधी ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक लढलो नाही। एवढी मोठी झेप आदरणीय फक्त पवार साहेबांचा आदेश असल्यामुळं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आपल्यासारख्या लोकांचं जे प्रेम मिळालं आणि आपला जो आशीर्वाद मिळाला त्या जोरावरती मला तो काम करण्याची एक संधी साहेबांनी दिली आहे। त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला मित्रांनो। बरेच माझे सहकारी म्हटले की आपण पोचलो नाही, मला मान्य आहे आपण पोचलो नसेल, आपण सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या, कुठं कमी पडलो, काय कमी पडलो। मित्रांनो, या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः उमेदवार म्हणून मी घेतोय। मी कुठलाही माणूस कमी पडला असं माझं म्हणणं नाही, ना पक्ष कमी पडलाय, ना कुठलाही पदाधिकारी कमी पडलाय, ना कोणी कुठलाही मला सहकारी माझा कमी पडला असं माझं म्हणणं नाही। वैयक्तिक ती जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यावरती दिल्यामुळं जबाबदार माणूस म्हणून हा अनिल सावंत ती जबाबदारी स्वीकारतो। त्याच्यामुळं येणारा काळ हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा असणार आहे एवढं आश्वासित करतोय। मित्रांनो, हा पराभव कशा पद्धतीने झाला अख्खा महाराष्ट्र हळहळ करतोय। आदरणीय पवार साहेबांचा पक्ष, आदरणीय उद्धव साहेबांचा पक्ष संपवण्याचं हे कारस्थान दिसतंय। आणि मागच्या 4 दिवसापूर्वी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला सर्व उमेदवारांची बैठक झाली, सर्व पक्षाची बैठक झाली। त्याच्यानंतर त्या अशीच 3-4 तास ती बैठक चालली। प्रत्येकाने आपले आपले अनुभव सांगितले। जे 3-3, 4-4 वेळा निवडून आलेले जे उमेदवार आहेत, आपल्या पक्षाचे मोठे मोठे नेते पडलेत, त्या लोकांनी सुद्धा त्यांचा अनुभव व्यक्त केला। मी एक छोटा कार्यकर्ता आहे, हे सगळं ऐकल्यानंतर म्हटलं की आपली परिस्थिती त्यातल्या त्यात बरीच झाली। एवढी भयानक अवस्था या महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांची आज केलेली आहे। मित्रांनो, आपल्या इथे जरा थोडंसं वेगळं गोष्ट घडली आहे। आपल्याच एक सहकार्य पक्षामधलं एक आदरणीय दादांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळं लोक द्विधा मनस्थितीमध्ये होती। प्रत्येक जणाला वाटायचं, त्यापैकी मलाही वाटायचं की पवार साहेब काहीतरी निर्णय घेतील, दोघातला एक उमेदवार करतील, ही प्रामुख्याने सगळ्यांचीच भावना होती। भाजपच्या नेत्यांच्या बरोबर लढण्यासाठी महाविकास आघाडीचा एक उमेदवार असावा ही प्रामाणिक भूमिका सगळ्यांची होती, तशी माझी पण होती। मलाही वाटायचं की काहीतरी होईल। जयंत पाटील साहेबांची सभा झाली, त्याच्यानंतर वाटलं आम्ही सगळ्यांच्या भावना त्यांच्या समोर व्यक्त केल्या। आदरणीय पवार साहेबांची सभा मिळायला पाहिजे होती, त्या संदर्भात राहुल शेट्टी असतील, चंद्रशेखर असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून 3 दिवस साहेबांच्या पाठीमागे लागून काही गोष्टी साहेबांच्याही थोड्या अडचणीच्या होत्या, त्यामुळे साहेबांनी ते गोष्ट क्लिअर करता नाही आली। खासदार लेवलला असतील, आदरणीय पक्षाच्या लेवलला असतील, ह्या गोष्टीमध्ये आज पडून काय उपयोग नाही होणार। कारण शोधायला गेलं तर खूप कारण सापडतील, पण कारण शोधणाऱ्यापैकी मी नाही। आपण अपयश हे मान्य केलंय आणि पुढे जाऊन 2029 सगळेजण म्हणतात, पण 2029 ची वाट न बघता येणारी प्रत्येक निवडणूक आपण लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून
आपण पंढरपूर असू द्यात, मंगळवेढा असू द्या, प्रत्येक निवडणुका, तालुका पंचायत असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, प्रत्येक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण एकजुटीने लढणार आहोत मित्रांनो. कुणीही घाबरायचं काही कारण नाही. आपल्या समोर कोण उभा राहणार आहे किंवा अजून नवीन कोण येणार आहे ह्याची काळजी न करता आपला पक्ष आणि आपलं एकमेव नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असते. साहेब एवढ्या मोठ्या पराभवाने सुद्धा खचून न जाता त्या दिवशी आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केलंय. येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्या या पक्षाची मीटिंग त्या लेवलला घेणार आहेत. सोलापूरचा जेव्हा त्या नंबर येईल किंवा आपल्या या पंढरपूर मंगळवेढ्याचा जेव्हा नंबर येईल आपण त्यावेळेस साहेबांना विस्तृतपणे आपण सांगू की साहेब काय घडलं आणि काय नाही घडलं. आपल्या पक्षात साहेब आदरणीय जास्त अभ्यासक असल्यामुळं आपण त्यांना सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. मित्रांनो मला एवढंच सांगायचंय, राज्याच्या लेवलला त्यांच्या लेवलला ते काम करतात. ह्याच्यामधनं काय धडा घ्यायचा आहे त्या दिवशी मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने बोलणं झालं त्या पद्धतीने पावलं उचलतात. हा येणारा काळ संघर्षाचा जरी असला तरी संघर्ष आपल्या पक्षाला नवीन नाही. साहेबांच्या लेवलला संघर्ष एवढ्या पद्धतीने केलाय, त्यापैकीच ही गोष्ट आज घडली आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने साहेबांना भरघोस असं मतदान आणि भरघोस असं साहेबांची लोक निवडून आली, त्याच पद्धतीचं काम या विधानसभेमध्ये होतं. मग मला वाटतं आमच्या एका सहकार्याने सांगितलं की या नगरपालिकेमध्ये माझ्याबरोबर अनिलदादा बरोबर एवढी महिला होत्या, तेवढे लोक होती. त्या पद्धतीचं मतदान केल्यानंतर सुद्धा मला सुद्धा बरेच लोकांचे फोन येतात. आमच्या फिरोजबाईंनी सांगितलं त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांच्या 2 सख्या बहिणी आहेत, त्या दिवशीच मला फोन करून सांगितलं रिझल्ट लागल्यानंतर. अशा बऱ्याच गावांच्या मध्ये घडलंय मित्रांनो. लोकांनी आपल्याला मतदान केलंय, मतदान केलं असं नाही म्हणता येणार. मतदान जर केलं नसतं तर ही 10-11 मतं सुद्धा आपल्याला मिळाली नसती. पण लोकांना वाईट वाटतंय की आदरणीय मला वाटतं 10-15 जण गावामध्ये बसल्यानंतर जर विचारलं तर त्यातले 7-8 लोक तुतारी म्हणणारे असणारच. तुतारी म्हणूनच लोक आम्ही मतदान करणार आहोत किंवा आदरणीय साहेबांच्याकडे किंवा उमेदवार कोण आहे ह्याचं आम्हाला घेणं देणं नाही अशा पद्धतीची लोक बोलून आम्ही तुतारीला मतदान करणार आहोत अशा पद्धतीने लोक बोलत होते. तरी पण आपल्याला त्या पद्धतीने यश मिळालं नाही. ह्याची कारणं आज शोधत न बसता येणारा काळ संघर्षाचा जरी असला तरी एकजूट शेटजी साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षाची तर असेलच. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या समोर बोलणारा कार्यकर्ता म्हणून मी काम यापुढे करत राहणार आहे. भैरवनाथ उद्योग समूहामधून जे काही होईल आणि वैयक्तिक सावध कुटुंब म्हणून तुमच्याबरोबर मी कायम असणार आहे. मागच्या वेळेस पण मी प्रत्येक सभेमध्ये सांगत होतो आणि आजही तुम्हाला तेच आश्वासित करतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आल्यानंतर हा अनिल सावंत तुमच्या बरोबरीने काम करणार आहे. याचं कुठल्याही डोक्यामध्ये लोकांनी कुठलीही निगेटिव्ह बाजू आणून नये. ज्या पद्धतीने आता वातावरण दिसतंय त्या पद्धतीचं वातावरण येणाऱ्या काळामध्ये नसणार आहे मित्रांनो. हे आपल्याकडे हिसकावून घेतलेली जी खुर्ची आहे किंवा ज्या पद्धतीने चोरी करून आपल्या पद्धतीनं या भागामध्ये यश मिळवण्याचं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलंय, त्या पद्धतीनं त्यांना जो होणारा आनंद आहे त्याच्यातनं आपल्याला कळतंय. एवढ्या पद्धतीची लोक निवडून आले तर त्या पद्धतीचा आनंद कोणी सुद्धा व्यक्त केलेला नाही मित्रांनो. त्याचं कारणच आपण समजून घ्यावं. तर मला एवढंच जाता सांगायचं आहे की येणारी प्रत्येक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आपण लढवणार आहोत. त्या पद्धतीचं निवडणुकीची तयारी आजपासून आपण कामाला लागूयात. 1-2 महिन्यामध्ये त्या निवडणुका त्याला समोर जायचंय. प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असताना प्रत्येक गावोगावमध्ये आपण शाखेचं नियोजन करूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शाखा प्रत्येक गावामध्ये आपण रिन्युएट करू. जुन्या शाखा असतील त्यांना बरोबर घेऊन काम करू आणि प्रत्येकाची उणीधुणी कमी पडत असतील. हा अनिल सावंत म्हणून कमी पडलाय, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलाय, तरी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुख दुःखाचे प्रसंग असतील त्यावेळेस तुम्ही मला कळवा. त्या गावामध्ये त्या कामासाठी सार्वजनिक कामासाठी हा प्रत्येक गोष्टीसाठी मी कायम आपल्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतोय. आणि जर आपण एकजुटीने काम करत असू तर येणाऱ्या काळामध्ये अशक्य कुठलीही गोष्ट नाही. त्या पद्धतीचे काम आपल्या सर्वांच्याकडनं होईल अशी प्रार्थना आदरणीय पांडुरंगाच्या चरणी आणि दामाजी पंतांच्या चरणी व्यक्त करतो. आणि उशीर खूप झाल्यामुळं प्रत्येक वेळेस आपण
मिळून काम करू, प्रत्येक गावामध्ये जेव्हा गावभेट दौरा होईल त्या पद्धतीने एकामेकाला साथ देऊ. आणि मला वाटतं पदाधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की निरोप देणं, ही जे मगाशी आपल्या एका लोकांनी सांगितलं की मला संध्याकाळपर्यंत निरोप नाही किंवा आजच्या बैठकीत सुद्धा मला वाटतं पदाधिकारी बरेच उपस्थित नाहीत, ही गोष्ट जरा थोडीशी खटकती आहे. मी तुमच्या पक्षामध्ये एक 15 दिवसामध्ये आलेलो असल्यामुळं मला माहिती नाही कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्या लेवलचा कार्यकर्ता आहे, तो गाव पातळीवरचा आहे का तालुका पातळीवरचा आहे. मला गाडीत बसणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा आठवायचं नाही, एवढं ह्या थोडंसं डोक्यात विचाराची जी झाली होती ती म्हणजे तुम्ही आता एकदम प्रत्येकाने निवडणूक लढवली आहे त्या पद्धतीचं वातावरण झालं होतं. ठीक आहे, आता तो काळ गेलाय, वेळ गेली आहे. आता इथून पुढं उणे दोन्ही न करता महिला आघाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या लेवलच्या प्रमुखाने ती जबाबदारी सांभाळून त्या लेवलला काम करणं गरजेचं आहे. मला साहेबांनी काय आदेश दिले, मला सांगितलं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं कुणी काम केलं नाही ह्या लोकांची माझ्याकडे लिस्ट पाठवा, त्या पद्धतीची कारवाई आपण त्याच्यावरती करू. पण मला कुठल्याही लोकांची कारवाई किंवा हे असं केलं त्यांनी तसं केलं असं मला न करता त्यांना परत एकदा संधी द्यावी अशी माझी प्रामाणिक भावना आहे. प्रत्येकाने काम केलं असं आपण समजू आणि ज्यांना आपल्याबरोबर यायचं आहे ते आता थोड्या दिवसामध्ये समजून येईल. आपल्याबरोबर त्यांना घेऊन प्रत्येक गावामध्ये शाखा आणि त्याचं सगळ्यांचं नियोजन करून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती गोष्ट कळवली जाईल. आणि यापुढे पोलीस स्टेशनचं कुठलंही काम असेल, तहसीलचं काम असेल, या सर्व ठिकाणी मदत केली जाईल याची दक्षता आपण घ्यावी. आपले या मंगळवेढ्यामध्ये माझं ऑफिस आहे, कारखान्याकडे वरती ऑफिस आहे, पंढरपूरला मला मी ऑफिस केलेलं आहे, त्या पद्धतीचं नियोजन सगळीकडे केलेलं आहे. त्याची काळजी तुम्ही करू नये. प्रत्येकाने सुखदुःखाच्या प्रसंगी कुठल्याही गोष्टीच्या प्रसंगी सार्वजनिक कामासाठी मला आपण हाक द्यावी, त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडनं केलं जाईल. आणि 2029 डोक्यात ठेवून आजपासून आपण सगळेजण कामाला लावूया. प्रत्येक इलेक्शन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण लढूया. कुठलाही गटतट नाही, आपला एकच पक्ष, एकच गट, एकच नाव, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. हेच डोळ्यासमोर ठेवून येताना काम करूया. आणि मला वाटतं ह्याच्या पुढं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा जाईल त्यावेळी विस्तृत आपण बोलू. उशीर खूप झालाय, त्या पद्धतीने आलात आणि विचारत मंथन बैठक आपण घेतलीत, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. एवढं बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र.